बीड जिल्ह्यात एका निर्गुण हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मुख्य आरोपी वाल्मिक कराड तुरुंगात असतानाही त्याची बी टीम अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. काय आहे नेमकं प्रकरण आणि कोण आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे का? या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेणार आहोत. संतोष देशमुख मसाजोग गावचे सरपंच, त्यांच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला. वाल्मिक कराड नावाच्या कुख्यात गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांसह त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला वाल्मिक कराडला 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक झाली होती. मात्र चौकशी दरम्यान त्यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचाही आरोप करण्यात आलाय. मकोका अंतर्गत त्याच्यासह 7 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आणि विशेषतः त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक धक्कादायक दावा केला. त्यांच्या मते वाल्मिक कराड जरी तुरुंगात असला तरी त्याची बी टीम बीड मध्ये सक्रिय आहे. या बी टीमने हत्येतील काही आरोपींना फरार होण्यासाठी मदत केली आहे. विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांना सुरक्षित मार्गाने पळवण्यात आलंय. इतकंच नव्हे तर आरोपींना आर्थिक मदत, वाहनं आणि संरक्षणही मिळत आहे. पण पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. हत्येनंतर सुदर्शन घुले, सुधीर साळंगे आणि कृष्णा आंधळे हे स्कॉर्पिओ कारने धाराशिवच्या वाशी भागात पोहोचले. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार हे आरोपी वाशीच्या पारा चौकात गाडी सोडून फरार झाले. पण खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते तरीही हे आरोपी निसटले. त्यामुळे तपासातील त्रुटी आणि पोलिसांमध्ये कुणीतरी आरोपींना माहिती पुरवत असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय. पोलिसांनी आरोपींना गुप्त माहिती पुरवली का? त्यांना पळवून जाण्यासाठी मदत केली का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. बी टीमच्या नेटवर्कमुळे आरोपींना आर्थिक आणि लॉजिस्टिक सहाय्य मिळत असल्याचं दिसून येते. अनेक आरोपी फरार असून त्यांना मदत करणारे अद्याप मुक्त फिरत आहेत. धनंजय देशमुख यांच्या आरोपानुसार हे नेटवर्क पोलिसांच्या नजरेआड राहत आहे किंवा त्यांना मुद्दामून संरक्षण दिले जात आहे. या प्रकरणात पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होते. पहिला प्रश्न असा होतो की हत्येच्या प्रमुख आरोपींच्या मदतीसाठी बी टीम कार्यरत असूनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही? दुसरा म्हणजे पोलीस तपासातील हलगर्जीपणा आणि माहिती लीक होण्याच्या घटनांमुळे आरोपींना मोकळीक कशी काय मिळत आहे? आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फरार आरोपींना मदत करण्याची चौकशी झाली असली तरी त्यांच्यावर कारवाई का टाळली जात आहे? संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी SIT आणि CID स्थापन करण्यात आली होती. सुरुवातीच्या चौकशीत काही व्यक्तींना तपासण्यात आले पण त्यांचा थेट संबंध आढळला नसल्याचे कारण देत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी हीच बी टीम आता पुन्हा सक्रिय झाली असल्याचा आरोप करण्यात आलाय. धनंजय देशमुख यांनी आरोप केला आहे की त्यांनी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सांगळे यांना पळवून जाण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांचे पुरावे पोलिसांना दिले होते तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा हेतू काय? आरोपींना मुद्दामून मोकळीक दिली जात आहे का? पोलिसांमध्ये काही लोक आरोपींना तपासाची माहिती पुरवत आहे का? असे सगळे प्रश्न उपस्थित केले जातात. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचाही संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक राजकारण्यांनी आरोपींना अभय दिले आहे का? गुन्हेगारी टोळी आणि राजकीय शक्ती यांचा संबंध आहे का? आणि जर हा संबंध आहे तर प्रशासन गप्प का बसला आहे? हाही मुद्दा इथे उपस्थित होतो. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी या हत्येचा तपास निपक्षपणे व्हावा, बी टीमच्या सर्व सदस्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि पोलीस यंत्रणेतील दोषींवरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. कारण जर गुन्हेगारांना अभय दिलं गेलं तर कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होईल. हा विषय केवळ एक खुनाचा नाही तर संपूर्ण यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. जर पोलीस प्रशासन, तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्था योग्य भूमिका बजावत नसेल तर नागरिकांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? हा तपास योग्य दिशेने सुरू आहे का की यामध्ये आणखी काही रहस्य दडली गेली आहेत? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.